नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। चॅम्पियन ट्रॉफी सध्या शेवटच्या टप्प्यात आहे। काही संघांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय, तर काही संघ अजूनही सेमीफायनलची शर्यत लढतायत। ग्रुप अ मधील भारत आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय, पण ग्रुप बी चे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये। अफगाणिस्तान संघ आज ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहेत आणि हे दोन्ही संघ ग्रुप बी चा भाग आहेत, जे त्यांच्या ग्रुपचा शेवटचा सामना खेळणार आहेत। दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा मानला जातोय। भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय। त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे। त्याआधी टीम इंडिया दिग्गजांचा अखेर कमबॅक झालाय। टीम इंडियाचा बॉलिंग कोच मोर्ने मोरकल भारतीय संघात परतलाय। मोर्ने मोरकल हा काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला होता। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा WPL 2025 मधील सलग तिसरा पराभव पत्करावा लागलाय। गुजरातच्या संघाने आरसीबीला 124 धावांवर रोखले। ही धावसंख्या आरसीबीची प्रथम फलंदाजी करताना उभारलेली सर्वात कमी धावसंख्या आहे। आरसीबीच्या घरच्या मैदानावर सध्या वुमन प्रीमियर लीग मधील सामने खेळवले जात आहेत, पण आरसीबीने सलग 3 सामने गमावलेत। आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या यजमान पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे। एकही सामना न जिंकता पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडलाय। कालचा रावळपिंडी स्टेडियमवर होणारा पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द करण्यात आला। सतत पाऊस पडत असल्याने मैदानावर नाणेफेकही करणं शक्य झालं नाही। अखेर सामनाच रद्द करावा लागलाय। परिणामी पाकिस्तानी आणि बांगलादेश दोघांनाही प्रत्येकी 1 गुण मिळालाय आणि पाकिस्तान अ गटाच्या गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर राहिलाय। दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनला IPL 2025 साठी त्याचे मार्गदर्शन म्हणून नियुक्त केलंय। 44 वर्षीय केविन पीटरसन मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांच्या सोबत काम करणार आहेत। फ्रँचायझीने 27 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे। श्रीलंकेची अष्टपैलू खेळाडू चामरी अट्टापटू महिला प्रीमियर लीग मधून बाहेर पडली आहे। यूपी वॉरियर्सने तिच्या जागी ऑस्ट्रेलियन फलंदाज जॉर्जिया वॉलला संघात समाविष्ट केलाय। श्रीलंकेच्या चमरी अट्टापटूच्या जागी वॉलला 30 लाख रुपयांना संघात समाविष्ट करण्यात आलंय। मात्र 4 मार्च पासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अट्टापटूने स्पर्धा अर्ध्यावरच सोडली। वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट ऐतिहासिक स्मरणीय वस्तू आणि डिजिटल तंत्रज्ञानासह संग्रहालय रूपी साकारलं जाणार आहे। मुंबई क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांच्याच नावाने हे क्रिकेट संग्रहालय येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला क्रिकेट प्रेमींच्या सेवेत दाखल होणार असून त्याचा शुभारंभ आज खुद्द शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय। विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश मिळवून देत विद्यापीठाचे नावलौकिक अधिक उंचावलाय। मात्र मल्लखांब खेळासाठी आवश्यक सुविधांची आजही वानवा असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर या सुविधा पुरवा अशी मागणी युवा सेनेचे सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं मुंबई विद्यापीठाचे खेळ आणि शारीरिक विभागाचे संचालक डॉक्टर मनोज रेड्डी यांची भेट घेऊन केली आहे। दरम्यान या खेळातील खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन संचालकांनी दिलंय। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।